ज्याची मागच्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती ते ऑपरेशन टायगर आज पूर्ण झाले। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे 6 खासदारांचे पत्र दिल्याची माहिती आहे। आता हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात असताना उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली। त्यात काही जण ऑनलाईन तर काही प्रत्यक्ष मातोश्रीवर बैठकीला उपस्थित होते। उपस्थित असणाऱ्यांपैकी एका खासदारांनी शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेतली, तर कोणी स्वतःच्या मुलीची शपथ घेतली आणि आम्ही तुमच्या सोबतच आहोत असं सांगितलं। अशी माहिती संजय राऊत यांनी आजच्या प्रेसमध्ये दिली आहे। तर या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या खासदारात संजय दिना पाटील देखील होते। मात्र बैठकीला हजेरी लावणं वेगळं आणि मनात काहीतरी वेगळंच चालू असंच म्हणावं लागेल। संजय दिना पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतच्या बातम्या मागच्या काही दिवस माध्यमात येत होत्या, मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असं वक्तव्य त्यांनी कधीच केलं नव्हतं। मात्र आज ते फुटीर गटात समाविष्ट झाले। या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांची आजवरची कारकीर्द काय राहिलीये आणि ऑपरेशन टायगर यशस्वी करण्याचा प्रमुख भूमिकेत त्यांचा कसा सहभाग आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीला भेटायला एकनाथ शिंदे गेले होते। त्यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा अपघात झाला होता। ही भेट वरवर विचारपूस करण्यासाठी असेल असं वाटलं, तरी तिथूनच खरी ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली। त्याआधी एप्रिल महिन्यात ठाकरेंच्या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक बैठक घेतल्याच्या चर्चा होत्या। मात्र कालपर्यंत या सगळ्या चर्चांवर आणि ऑपरेशन टायगर बाबतच्या चर्चा तथ्यहीन असल्याचं सगळ्याच खासदारांनी सांगितलं होतं। संजय दिना पाटलांच्या बाबतीत बोलायचं झालं, सध्या ते ईशान्य मुंबईतून खासदार आहेत। त्यांचा राजकारणाचा प्रवास पाहिला सुरुवातीला ते शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे। 2004 साली पहिल्यांदा ते भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले। राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुंबईतील महत्त्वाचे 2 चेहरे होते, एक म्हणजे संजय दिना पाटील आणि दुसरे सचिन आहेर। पुढील काळात 2009च्या लोकसभेला पहिल्यांदा ते निवडून आले। त्यावेळी त्यांना थोडक्या मतांनी विजय मिळवत किरीट सोमय्याचा पराभव केला होता। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला। 2019 साली शरद पवारांनी पुन्हा एकदा संजय दिना पाटलांना उमेदवारी दिली आणि त्यावेळी देखील भाजपच्या मिहीर कोटेचा त्यांनी पराभव केला। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुढच्या काहीच महिन्यात संजय दिना पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली। राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर आजपर्यंत ते शिवसेनेसोबत राहिले, उद्धव ठाकरेंची साथ दिली। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात एक गट बाजूला झाला तरी देखील त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही। त्यामुळे 2009 नंतर थेट 2024 साली ते खासदार म्हणून निवडून आले। 2024 मध्ये देखील ईशान्य मुंबई याच मतदारसंघातून त्यांनी नशीब आजमावलं आणि त्यात ते यशस्वी झाले। त्यांची मुलगी राजुल पाटील यांनाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी दिली। राजुल पाटील देखील नगरसेवक म्हणून निवडून आल्या। पक्षाचा राज्याचा युवा कार्यकारिणीवर त्यांना घेण्यात आलं। आता वडील एका शिवसेनेत तर मुलगी दुसऱ्या शिवसेनेत असं चित्र तयार होईल। असंही आजकाल जितकं कुटुंब मोठं तितकं पक्ष अशी स्थिती झालीये। वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्याच पक्षात आहे। काही वेळा तर बायको एका पक्षात आणि नवरोबा दुसऱ्याच पक्षात असंही बघायला मिळतंय। त्यामुळे संजय दिना पाटलांच्या बाबतीत देखील तीच परिस्थिती आहे। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत संजय दिना पाटलांनी उपस्थिती लावली होती। उपस्थित राहून त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता। आजही जिजामाता पुण्यतिथीची पोस्ट त्यांनी केली आहे। त्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिन्ह आहे। त्यामुळे एवढं सगळं असताना संजय दिना पाटलांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाला पसंती दिली असंच म्हणावं लागेल। त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिल्यास राजकारण त्यांच्यासाठी नवीन नाहीये। त्यांचे वडील दीनानाथ बामा पाटील हे देखील मुलुंड मतदारसंघातून आमदार होते। 1985 साली झालेल्या निवडणुकीत ते आमदार झाले। त्यानंतर 1990 साली देखील ते निवडणुकीला उभे होते। संजय दिना पाटील यांच्या पक्षप्रवेशाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ईशान्य मुंबईत मोठा जनाधार मिळण्याची शक्यता आहे। अशा वेळी त्यांची मुलगी राजुल संजय पाटील त्यांच्यासोबत जाणार की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। संजय दिना पाटील यांच्या या निर्णयावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी शिरस्ताला सबस्क्राइब करा। धन्यवाद।